रोज आवडीनं मी चहा बरोबर चपाती खाते, पण आज मुद्दाम स्किप केलं आणि मस्त गरमागरम चहा आणि बटर खाल्ले. तर नमस्कार मंडळी, कसे आहात? आय विश तुम्ही खूप छान आणि खूप आनंदी राहाल. मी शर्मिला गायकवाड स्वागत करते तुमचं माझ्या YouTube चॅनलमध्ये. पावसाने ना आमच्याकडे मस्तपैकी 2-3 दिवस सुट्टी घेतलेली आहे. त्यामुळे बाहेरचं वातावरण खूप छान आहे. मग आम्ही दोघी जणी मस्त दारामध्ये बसलो होतो. तेवढ्यात माझं लक्ष झाडांकडे गेलं. म्हटलं तुम्हाला माझी झाडं दाखवावीत. माझ्याकडे ना मस्त 2 मोगऱ्याची झाडं आहेत, एक मनी प्लांट आहे आणि तुळशीची झाडं आहेत. मोगऱ्याची झाडं अशी आहेत ना, की ज्याला फुल एक वर्षातनं कधीतरीच येतं. त्या झाडाला ना 2 वेळा कापून पुन्हा लावले. पण मला असं वाटतं ना, की मला त्या झाडाला आता पुन्हा एकदा कापून दुसऱ्या कुंडीमध्ये लावावं लागणार आहे. आणि मी बाहेर कितीही झाडलं ना, तरी सुद्धा तेवढाच कचरा पुन्हा येऊन जमतो. म्हणून मी सगळं छान मस्तपैकी झाडून काढून घेतलं. झाडल्यानंतर तर बाहेर बसायला अजूनच भारी वाटलं. पण तेवढ्यात नेमकीच पावसाने एंट्री मारली आणि पुन्हा सगळं ओलं-ओलं करून टाकलं. आणि आज तर माझ्या ऋतूची मज्जाच झाली. कारण बाजूवाल्या बाबांनी तिला एवढा सारा खाऊ आणून दिलाय. यातला खाऊ ती किती खाईल हे मला माहित नाही. कारण अर्धा खाऊ तिची मम्माच खाईल. आणि त्यानंतर भाजी आणायला बाहेर जायचं होतं. म्हणून म्हटलं आधी केस तरी विंचरून घ्यावी. म्हणून केसांना मस्त तेल लावून केस विंचरून घेतली. आणि माझी केसं दिसायला खूप छान दिसतात, पण त्यामध्ये खूप सारा गुंता होऊन जातो. म्हणून मला माझे केस अजिबात आवडत नाहीत. आणि मला ना माझ्या मुलीचा नट्टपट्ट्या करायला आवडतो आणि माझ्या मुलीला माझा नट्टपट्ट्या करायला आवडतो. जी मुलं अशी करतात का आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा बरं. मग आम्ही दोघी भाजी आणायला बाहेर गेलो होतो. माझी ऋत्वी जाताना तर पूर्णपणे रस्त्याने चालत गेली, पण भाजी न घेताना आम्ही आज भिजवलेलं कडधान्य घ्यायचं ठरवलं. म्हणून तिथून कडधान्य घेतलं आणि त्यानंतर दुकानामध्ये गेलो. दुकानामध्ये थोडं सामान घेतलं आणि तिथून पुन्हा घरी यायला निघालो. ऋत्वीला तर काय आता खाऊ भेटला होता, त्यामुळे ती काय आता चालणार नव्हती. त्यामुळे तिला उचलून घेऊनच मी पुन्हा घरी आले. आज मी नेमकं जेवण उशिरा करायला घेतलं आणि ऋत्वीच्या पप्पांच्या गाडीचा आवाज आला. बाहेर येऊन बघते तर खरंच ऋत्वीचे पप्पा आज लवकर घरी आले होते. मग काय ऋत्वी त्यांच्यामध्ये दंग झाली आणि मी इकडे माझं जेवण करायला सुरुवात केलं. मी काकांकडून काळे वाटाणे आणले होते. मग काळे वाटाणे शिजत घातले आणि दुसरीकडे वाटण्याची तयारी करून घेतली. म्हटलं काळे वाटाणे माझे शिजतील का नाही हा मला प्रश्नच होता. पण शिजले. खूप चांगले शिजले. त्याचा आनंद तुम्ही तुझा माझ्या चेहऱ्यावरती बघू शकता. खरं तर ना एवढे चांगले काळे वाटाणे आज पहिल्यांदा माझ्याकडून शिजले गेलेत. काळे वाटाणे शिजत नाहीत म्हणून ते मी आणत नाही आणि बनवत सुद्धा नव्हते. पण आज खायची इच्छा झाली म्हणून आणलं. मग लगेच फोडणीची तयारी केली आणि फोडणी सुद्धा टाकून दिली. कांदा टोमॅटो टाकला आणि त्यामध्ये तिखट मीठ हळद मसाला टाकून त्यामध्ये वाटण टाकलं. वाटण चांगलं शिजू दिलं आणि त्यानंतर त्यामध्ये काळे वाटाणे टाकून मस्त रस्सा बनवायला ठेवून दिला. आणि त्याचा छानपैकी रस्सा बनवून तयार झाला. रस्सा दिसायला छान होता, तसा चवीला सुद्धा छान होता. मग आम्ही सगळ्यांनी एकत्र जेवण केलं. असं काही गेला माझा आजचा दिवस. तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका.